हा ते बोलतो. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षामधील खूप महत्त्वाचा असा घटक शिकणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की शिष्यवृत्ती परीक्षामध्ये खरं तर आपण पहिल्या पेपरमध्ये जो गणित विषय आहे, हा गणित विषय खूप महत्त्वाचा आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी जर गुण मिळवायचे असतील तर गणित विषय आपल्याला नक्कीच हे गुण मिळवून देणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी आपला आजचा गणित विषयामधील महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत, दशांश अपूर्णांक, स्थानिक किंमत व उपयोग. आता गणित विषय म्हटल्यावर आपल्याकडे सर्व विद्यार्थ्यांकडे काय पाहिजे, वही आणि पेन. सगळ्यात महत्त्वाचं गणित विषयासाठी वही पेन घेऊन सगळ्यांनी बसायचंय. कारण या 1 तासामध्ये आपण जे काही शिकणार आहोत त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आणि दशांश अपूर्णांक म्हणजे काय, त्याचबरोबर दशांश अपूर्णांकातील बेसिक गोष्टी, बेसिक कन्सेप्ट आपण या ठिकाणी शिकणार आहोत. एकदा आपल्याला बेसिक सगळं क्लिअर झालं की कोणताही घटक आपल्याला काहीच अवघड जात नसतो. परीक्षेला त्यावर कशाही पद्धतीने जरी प्रश्न आला तरी आपण तो सहजपणे सोडवू शकतो. त्यामुळे प्रत्येक घटक जो असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, कोणताही असेल, त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आपण महत्त्वाची शिकून घेतली पाहिजे. किंवा त्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने प्रश्न येतात याचा आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. चला तर आपण आज गणित विषयातील महत्त्वाचा घटक बघूया, दशांश अपूर्णांक, स्थानिक किंमत व उपयोग. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय, त्याचे वाचन लेखन कसे करायचे याविषयी माहिती पाहिलेली आहे किंवा तुम्ही शिकलेला आहात. आपण थोडीशी रिव्हिजन करूया त्या संदर्भात. सगळ्यात अगोदर अपूर्णांक म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. सर्वांना माहिती असेल अपूर्णांक म्हणजे काय, तर काय, जे पूर्ण नाही त्याला आपण अपूर्ण म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग जे पूर्ण नसतं त्याला आपण अपूर्णांक म्हणतो. मग अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांक असेल, दशांश अपूर्णांक असेल. आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तर आपण गेल्या तासिकेमध्ये याविषयी मार्गदर्शन घेतलेलं आहे. दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तर ज्या अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो त्याला आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो, बरोबर ना. मागील तासिकेमध्ये आपण हे शिकलेलो आहोत. आता बघा एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. समजा 5/10 हा जो अपूर्णांक आहे, या अपूर्णांकाचा छेद 10 आहे. पुढचा जर आपण अपूर्णांक घेतला समजा 12/100, बघा या अपूर्णांकाचा छेद 100 आहे. काही अपूर्णांक छेद म्हणजे 1000 असेल. म्हणजे बघा ज्या अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो. आता 10ची पट म्हणल्यावर काहींना वाटतं 10ची पट म्हणजे 10 दुने 20 असं नाही मुलांनो. 10ची पट म्हणजे 10 गुणिले 10 100, 100 गुणिले 10 1000, 1000 गुणिले 10 10,000, 10,000 गुणिले 10 1,00,000. या पटीमध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद असतो त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. आपण हे गेल्या तासिकेमध्ये तुम्ही शिकलेला आहात. आता यानंतर दशांश अपूर्णांकाचे वाचन आणि लेखन कसं करायचं हे पण तुम्ही मागील तासिकेमध्ये शिकलेला आहात. समजा बघा मी एक दशांश अपूर्णांक तुम्हाला दिला, याचं वाचन जर आपल्याला कसं करायचं तर आपण मागील तासिकेमध्ये त्याचं वाचन शिकलेलो आहोत.
चला सगळ्यांनी हा पूर्णांक एकदा ह्याचं वाचन करा. बरोबर आहे. काय आहे 245, आपण याला दशांश चिन्ह म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला पॉइंट म्हणतो. 245.26 असं त्याचं वाचन आहे. बरेच विद्यार्थी काय करतात 245.26 असं म्हणतात. किंवा दुसरे एक समजा उदाहरण असेल, हा दुसरा जो अपूर्णांक आहे याचं वाचन जर आपल्याला करायला सांगितलं, परीक्षेला ह्याच्यावर प्रश्न येतो. आपण असं वाचन करतो बरेचसे 27.498. पण विद्यार्थी मित्रांनो हे ह्याचं वाचन योग्य नाही. याचं वाचन म्हणजे योग्य पद्धतीने कसं करायचं तर 27.498 या पद्धतीने आपण त्याचं वाचन करत असतो आणि परीक्षेला याच्यावर प्रश्न येतो. बघा शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काही प्रश्न असे असतात की आपण थोडासा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे आपला डीपमध्ये अभ्यास असेल तरच आपल्याला ते प्रश्न सुटत असतात. आणि जर आपण थोड्या जरी चुका केल्या तर त्यातून काय होतं मग आपला त्या ठिकाणी 2 गुण जाऊ शकतात. त्यामुळं सर्वांनी याचं वाचन किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने पण आपण वाचन करू शकतो. समजा असा अपूर्णांक आला तर याचं वाचन आपण दशांश चिन्हामध्ये जर करायचं असेल तर 9.4 9.4 हे आपण ह्याचं असं कन्वर्ट करू शकतो. 9.4 असं आपण वाचन करू शकतो. किंवा 9 पूर्णांक यालाच आपण 9.4 असंही म्हणू शकतो. आपण हे म्हणजे तुम्ही शिकलेला आहात, परंतु पुन्हा एकदा खरं तर बेसिक संकल्पना आपल्या क्लिअर पाहिजेत. त्याच्यामुळे ह्याचा आपण 9.4 किंवा 9.4 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी वाचन करू शकतो. किंवा असं आलं तर काय होईल याचं वाचन 0.2 किंवा 0.2 अशा पद्धतीने आपण याचं वाचन करू शकतो. किंवा असं आलं 0.02 मग ह्याचं वाचन आपण 0.02 असं करू शकतो. किंवा 0.2 आता दशांश हे काय बघा शतांश, बरोबर का नाही. 0.2 अशा पद्धतीने आपण याचं वाचन करू शकतो. हे आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. आता या तासिकेमध्ये आपल्याला दशांश अपूर्णांक स्थानिक किंमत नेमकं काय असते किंवा दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत आपण कशा पद्धतीने शोधायची आहे आणि त्याचा उपयोग काय आपल्याला आहे या तासिकेविषयी आपल्याला माहिती बघायची. बघा आता दशांश चिन्हाची स्थानिक किंमत बघताना बघा सर्वात प्रथम आपल्याला दशांश स्थळे माहित पाहिजे, बरोबर आहे की नाही. सगळ्यात अगोदर आपल्याला दशांश स्थळे जर माहित असतील तर आपल्याला दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कोणतीही अडचण न येता एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीमध्ये सांगता येते. आता तुम्हाला माहिती आहे स्थानिक किंमत म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे ना. दर्शनी किंमत वेगळी आणि स्थानिक किंमत वेगळी. सगळ्या विद्यार्थ्यांनी हे महत्वाचं लक्षात ठेवायचे. समजा एखादी आपण संख्या दिली 5394 ही जर संख्या असेल, आता ही पूर्णांक संख्या आहे किंवा पूर्ण संख्या आहे. आपण जर याच्यामध्ये आपल्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे अगोदर समजणं खूप महत्वाचं आहे. कारण त्यामध्ये जर आपला गोंधळ झाला तर आपल्याला स्थानिक किंमत नेमकं काय असते किंवा दशांश चिन्हाची स्थानिक किंमत कशी शोधायची हे आपल्याला जमणार नाही. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या की दर्शनी किंमत म्हणजे आपल्याला जी दिसते तीच त्याला आपण दर्शनी किंमत म्हणतो, बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये बघा हा 4 अंक आहे. 4ची दर्शनी किंमत जर तुम्हाला विचारली तर ती किती असणार आहे, जो दिसतो तीच म्हणजे 4च. 9ची दर्शनी किंमत तुम्हाला जर विचारली तर 9ची दर्शनी किंमत किती असणार आहे, बरोबर जे दिसतंय ते म्हणजे 9च. 3ची दर्शनी किंमत 3च आणि 5ची दर्शनी किंमत 5 ही झाली दर्शनी किंमत. पण आता स्थानिक किंमत आपण शिकलेलो आहोत, परंतु
काही विद्यार्थ्यांचा आणखी गोंधळ होऊ शकतो, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला स्थानिक किंमत समजून सांगत आहे, लक्ष द्या. बघा, स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानानुसार असणारी किंमत, बरोबर ना. मग आता ही 4 अंकी संख्या आहे, आपल्याला स्थान माहित असतं. बघा, सगळ्यात शेवटचा अंक काय असतो? एकक. मी शॉर्टकट मध्ये ए लिहिला, एकक. दुसरा अंक काय असतो? बरोबर, काय? दशक. तिसरा अंक शतक. चौथा अंक हजार. मग स्थानिक किंमत म्हणजे काय? तर त्याच्या स्थानानुसार असणारी किंमत, त्याला आपण स्थानिक किंमत म्हणतो. आता एकक म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, एकक म्हणजे एक असतो, बरोबर ना. दशक म्हणजे किती असतं? 10. शतक म्हणजे 100 आणि हजार म्हणजे 1000. मग आता आपल्याला ह्या 4 ची जर स्थानिक किंमत विचारली तर आपण काय करतो? 4 गुणिले 1, बरोबर ना. 4 गुणिले 1 बरोबर 4. 4 ची स्थानिक किंमत 4च आहे. ह्या 9 ची स्थानिक किंमत जर विचारली तर 9 गुणिले स्थान काय 9चं? दशक आहे, त्यामुळे 9 गुणिले 10 बरोबर 90. 90 ही 9 ची स्थानिक किंमत आहे. आता 3 ची जर स्थानिक किंमत विचारली तर 3चं स्थान आपल्याला माहिती आहे. 3 काय या ठिकाणी शतक स्थानी आहे, म्हणून 3 गुणिले 100. शतक म्हणजे 100 हे लक्षात ठेवायचंय. शतकला दुसरं एक नाव आहे, माहिती आहे कोणाला? हा, बरोबर आहे. शतकला दुसरं नाव आहे सहस्र. बरेच विद्यार्थी गोंधळ करतात. सहस्र शब्द आपण समजा ऐकलेला नसतो किंवा काहींना ते तोंडा गेलेला नसतो किंवा काहींना त्याचं लक्षात येत नाही. शतक सहस्र म्हणजे काय? तर सहस्र म्हणजे काय? शतक. लक्षात ठेवा. नाही, सॉरी, हा सहस्र म्हणजे शतक, हे आपण लक्षात ठेवा. सॉरी, सहस्र म्हणजे हजार आहे, सॉरी. शतक म्हणजे शतकच आहे. हजारला सांगायचं मला. सहस्र म्हणजे हजार. सहस्र म्हणजे हजार. दशक, शतक, सहस्र. सहस्र म्हणजे हजार, हे लक्षात ठेवा. सहस्र म्हणजे 10,000 किंवा 10,000. शतकला शतकच आहे, माझ्याकडून थोडासा इथे गोंधळ झाला. शतक आणि हजार. हजारला आपण सहस्र म्हणतो, हे लक्षात ठेवा. मग 3 गुणिले 100. शतक म्हणजे 100. मग 3 ची स्थानिक किंमत किती येईल? 3 गुणिले 100 म्हणजे 300, हे लक्षात घ्या. आता 5 ची स्थानिक किंमत जर आपल्याला विचारली, 5 हा अंक हजार स्थानी आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? सहस्र असं म्हणतो. मग 5 ची स्थानिक किंमत आपल्याला जर विचारली तर 5 गुणिले 1000, कारण तो सहस्र स्थानी आहे किंवा हजार स्थानी आहे, म्हणून 5 ची स्थानिक किंमत 5000. हे आपल्याला अगोदर बेसिक कन्सेप्ट समजली पाहिजे. स्थानिक किंमत म्हणजे काय? दर्शनी किंमत म्हणजे काय? या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थितपणे समजल्या तर नक्कीच आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशी असते, त्याचबरोबर स्थानिक किमतीमधला फरक आपल्याला काढता येऊ शकतो. स्थानिक किंमत नेमकं कशा पद्धतीने काढायची किंवा स्थान कसं ओळखायचं, हे आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समजणार आहे. लक्षात ठेवा, एकक, दशक, शतक, हजार. हजारलाच आपण सहस्र म्हणतो, हे पुन्हा एकदा लक्षात ठेवा. इकडे असतं 10,000, लक्ष, दशलक्ष, आपल्याला ते माहिती, कोटी, दशकोटी. इथपर्यंत आपल्याला आवश्यकता नाही, परंतु 5वीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला लक्षपर्यंत संख्या येऊ शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हजारला सहस्र असं म्हणतात आणि ते स्थानाची आपल्याला स्थानिक किंमत समजली पाहिजे. हे झालं पूर्णांक संख्येची स्थानिक किंमत, आपण शिकलो किंवा तुम्हाला ती येते. आता आपल्याला शिकायचं आहे दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत. आता दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत समजताना किंवा आपल्याला त्या ठिकाणी दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत काढताना 3-4 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं बघा, समजा एक उदाहरण दिलं आपण. अपूर्णांक दिलेला आहे, एक दशांश अपूर्णांक 545 दशांश चिन्ह 289, बरोबर. ओके. आता एक लक्षात ठेवायचं, दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत काढताना आपल्याला दशांश चिन्ह अगोदर शोधायचं असतं. सर्वांना माहिती, दशांश चिन्ह म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? पॉइंट, बरोबर. हे काय दिसतं या ठिकाणी, हे आहे दशांश चिन्ह किंवा त्याला आपण पॉइंट म्हणतो. मग आता एक लक्षात ठेवा, दशांश चिन्हाच्या उजवीकडे आणि दशांश चिन्हाच्या डावीकडे या ठिकाणी काही अंक आपल्याला दिसतात, बरोबर आहे ना.
उजवा आणि डावा हात आपण असं उभं राहिल्यानंतर हे लक्षात ठेवायचं, नाही तर गोंधळ होईल. इकडे तोंड केले उजवा हात वेगळा होईल, डावा हात वेगळा होईल. इकडं आपण लिहिताना ज्या ठिकाणी आपण उभे आहोत बघा, हे दशांश चिन्ह आहे. मग आता मी लिहिताना माझा डावा हाताच्या बाजूला कोणते अंक आहेत? 5 4 5, किंवा आपण एक दुसरा अंक घेऊ त्या ठिकाणी, 5 4 5. आणि उजव्या हाताला कोणते अंक आहेत? 2 8 9. हे सगळ्यात महत्वाचे. डावे दशांश चिन्हाची डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. काही विद्यार्थी गोंधळ करतात बघा. काय होतं, दशांश चिन्हाच्या डावीकडचे अंक म्हणले त्यांना कधी कधी आपण असं उभे राहतो, मग त्यांना इकडले अंक वाटतात. पण दशांश चिन्हाच्या डावीकडचे म्हणजे हे अंक, दशांश चिन्हाच्या उजवीकडचे म्हणजे आपण ज्या पद्धतीने लिखाण काम करतो त्या पद्धतीने उजव्या हाताचे अंक जे असतात ते दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूचे अंक असतात, हे लक्षात घ्या. आता दशांश चिन्हाचं दशांश स्थळे आपल्याला सगळ्यात अगोदर समजणं गरजेचं आहे. दशांश चिन्ह जर आपल्याला समजले, दशांश स्थळे जर समजले, तर दशांश चिन्हाची स्थानिक किंमत काढणं खूप सोपं आहे किंवा त्यामध्ये काही अवघड नाही. आता लक्षात घ्या, या ठिकाणी दशांश चिन्ह आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला पूर्णांक असतात, म्हणजे पूर्णांक संख्या असतात. आणि दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला बरोबर काय असतात? अपूर्णांक संख्या असतात किंवा अपूर्णांक असतात. आता लक्षात घ्या, दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला पहिला जो अंक असतो त्याला आपण एकक म्हणायचं. ओके, इथं लिहिलंय मी. दशांश चिन्हाच्या पहिल्या डाव्या बाजूचा जो पहिला अंक असतो तो त्याचं स्थान लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं त्याचं स्थान असतं एकक. दशांश चिन्हाच्या डावीकडचा 2 नंबरचा जो अंक असतो त्याचं स्थान असतं दशक. बरोबर ना? आपल्याला हे पूर्णांक संख्येत माहिती आहे. दशांश चिन्हाच्या डावीकडचा जो तिसरा अंक असतो त्याचं स्थान असतं शतक. आणि चौथ्या अंकाचं काय येईल पुढचं मग? बरोबर काय? हजार किंवा सहस्र. त्याच्या पुढचा जो आहे 5वा अंक असेल तर चौथा 5वा असेल 10,000, दशसहस्र आपण असं म्हणू शकतो. बरोबर. हे दशांश चिन्हाच्या डावीकडच्या स्थानांचे आपल्याला त्याचे स्थान समजलेलं आहे. आता दशांश चिन्ह, खरा प्रश्न असा आहे, दशांश चिन्हाच्या उजवीकडचं स्थान सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि आपण त्या ठिकाणी गोंधळतो. मग असा प्रश्न आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं, दशांश चिन्हाच्या डावीकडचं पहिलं स्थान आपण बघितलं एकक. पुन्हा एकदा बघा, दशांश चिन्हाच्या डावीकडे पहिलं स्थान एकक, दुसरं स्थान दशक, तिसरं स्थान शतक, चौथं स्थान हजार किंवा सहस्र, 5वं स्थान 10,000, लक्ष, दशलक्ष, या पद्धतीने डावीकडचे आपल्याला स्थान माहित आहेत. परंतु दशांश चिन्हाच्या उजवीकडे बघा, आता दशांश चिन्हाच्या उजवीकडचं जे पहिलं स्थान असतं, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला जो पहिला जो अंक असतो त्याचं स्थान असतं दशांश. हे लक्षात घ्या. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूचा जो पहिला अंक असतो त्याचं स्थान असतं दशांश. दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो दुसरा अंक असतो, उजव्या बाजूला चाललंय आपला, आता डाव्या बाजूचा आपण पाहिलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हे झाले. आता उजव्या बाजूला लक्षात घ्या पुन्हा एकदा, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला जो पहिला अंक असतो त्याचं स्थान असतं दशांश. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला जो दुसरा अंक असतो त्याचं स्थान असतं शतांश. हे लक्षात घ्या. पहिल्या अंकाचं काय झालं स्थान? दशांश. दुसऱ्या अंकाचं स्थान काय झालं? शतांश. दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो तिसरा अंक असतो त्याचं स्थान असतं सहस्रांश किंवा त्यालाच आपण हजारांश म्हणतो. सहस्र म्हणजे हजार, पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. सहस्रांश म्हणजे हजारांश. आता आणखी जर एखादा अंक असता तर त्याचं स्थान काय असतं मग? दश सहस्रांश किंवा 10,000 आपण म्हणू शकतो. त्याच्या पुढे एखादा असेल तर काय येईल मग? 1000 झाल्यावर 10,000 झाल्यावर लाखांश म्हणू शकतो आपण त्याला. बरोबर, लाखांश, 10 लाखांश. अशा पद्धतीने दशांश स्थळाच्या उजवीकडच्या अंकाचे स्थान हे आपल्या लक्षात आलंच पाहिजे. दशांश याचा अर्थ काय? तर दशांश म्हणजे बघा, 10 अंश याचा अर्थ काय? 10 म्हणजे 10, 10 पैकी एक भाग किंवा 10चा पहिला भाग, 10 भागापैकी एक भाग किंवा 10 भागासारखा एक भाग जो असेल त्याला आपण दशांश म्हणतो. 10चा एक भाग. शतांश म्हणजे काय हे लक्षात घ्या. दशांश म्हणजे 10 भागापैकी एक भाग, म्हणून त्याला दशांश म्हणतात. दुसरा आहे शतांश. या दुसऱ्या अंकाचं स्थान असतं शतांश. मग शतांश म्हणजे काय? तर
बरोबर काय 100 भागापैकी एक भाग आहे. आता इथं गोंधळ करू नका. 10 भागापैकी एक भाग, दुसरा आहे शतांश म्हणजे 100 भागापैकी एक भाग. हे खूप महत्वाचं आहे. सहस्रांश किंवा त्याला हजारांश आपण म्हणतो. हजारांश म्हणजे काय 1000 समान भागापैकी एक भाग किंवा 1000 समान भागांसारखा एक भाग, त्याला आपण सहस्रांश किंवा हजारांश म्हणतो. इथं लक्ष द्या. दशांश म्हणजे 10 समान भागापैकी एक भाग, शतांश म्हणजे 100 समान भागांपैकी एक भाग आणि हजारांश म्हणजे 1000 समान भागांपैकी एक भाग किंवा त्याच्या सारखा एक भाग आपण असंही म्हणू शकतो. मग हे स्थान लक्षात घ्या. दशांश चिन्हाच्या उजवीकडे जे अंक असतात त्यांना एकक दशक. आता काहींना असं वाटेल बघा इकडे एकक आहे, मग इकडे काय दशांश चिन्हाच्या पुढे एकांश म्हणायचं का? एकांश असतं का? नाही, अजिबात नाही. एकांश नाही. दशांश चिन्हाच्या पुढे सुरू होताना दशांश सुरू होतं, लक्षात घ्या. नाही त्यांना वाटतं इकडे एकक आहे, मग इकडे दशक आहे, मग इकडे एकांश पाहिजे नंतर दशांश, असं आहे का? असं गोंधळू नका. परीक्षेला प्रश्न आल्यानंतर इकडे लक्षात घ्या. दशांश चिन्हाच्या पुढच्या बाजूला जे स्थान असतं ते दशांश असतं. दशांश चिन्हाच्या उजवीकडे जे 2 नंबरचं स्थान असतं ते शतांश असतं. दशांश चिन्हाच्या उजवीकडे जे 3 नंबरचं स्थान असतं ते सहस्रांश असतं. आता गणितीय भाषेमध्ये त्याला सहस्रांश म्हणतात. बऱ्याच वेळा हाच शब्द आपल्याला परीक्षेला येतो आणि मग आपण गोंधळून जातो. अरे सहस्र म्हणजे नेमकं काय? आणि मग त्या ठिकाणी आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून लक्षात ठेवा सहस्रांश म्हणजे काय आहे? हजारांश आहे. आणि त्या ठिकाणी मग हजारांश म्हणजे 1000 समान भागांपैकी एक भाग, हे आपण लक्षात ठेवा. शतांश म्हणजे 100 समान भागांपैकी एक भाग, हे लक्षात ठेवा. दशांश म्हणजे 10 समान भागांपैकी एक भाग, हे आपल्याला एकदा समजलं की मग आपल्याला दशांश चिन्हाच्या स्थानिक किंमत शोधताना किंवा स्थानिक किंमतच्या बेरीज करताना, फरक काढताना, वजाबाकी करताना, गुणाकार भागाकार ह्या सगळ्या क्रिया आहेत, त्यामध्ये काहीच आपला गोंधळ होणार नाही. हे पुन्हा एकदा दशांश स्थळ आपल्या लक्षात आलेले आहेत. दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या पहिला आपला डावीकडचा जो पहिला अंक असतो तो नेहमी एकक असतो. दशक शतक आपल्याला हे माहित आहे पूर्णांकाचं. पण दशांश चिन्हाच्या उजवीकडचा पहिला जो अंक असतो तो दशांश असतो, दुसरा शतांश असतो आणि तिसरा सहस्रांश असतो. याच्यावर आपल्याला म्हणजे जास्त प्रश्न येतात. पुन्हा बघा पुढचं एक समजा उदाहरण आपण घेऊ. बघा संख्या दिली. बघा एक या ठिकाणी दशांश अपूर्णांक दिलेला आहे. इथं दशांश चिन्ह लक्षात घ्या. त्याचं वाचन आपण शिकलो बरोबर आहे. काय वाचन त्याचं? 23 दशांश चिन्ह 097 असं वाचन आहे किंवा 23.097 असंही आपण त्या ठिकाणी 23 ही पूर्ण संख्या लक्षात घ्या. पुढच्या ज्या संख्या त्या अपूर्णांक आहे म्हणजे अपूर्ण आहेत म्हणून त्या ठिकाणी 23.097 आपण असं वाचन करतो. आता या उदाहरणामध्ये बघा तुम्हाला स्थान विचारू शकतात किंवा या ठिकाणी स्थानिक किंमत कशी काढते आपल्याला शिकायचं. अगोदर स्थान लक्षात घ्या. आता एखाद्या परीक्षेला जर प्रश्न आला या 9चं स्थान काय असा आणि खाली त्याला ऑप्शन 4 ऑप्शन देतात. मग दशांश आहे का, शतांश आहे का, सहस्रांश आहे का, दशसहस्रांश आहे, असं या ठिकाणी आपल्याला परीक्षेला ऑप्शन दिले जातात, पर्याय दिले जातात. आणि मग आपल्याला जर ही कन्सेप्ट क्लिअर नसेल, दशांश स्थळ जर आपल्याला माहित नसतील तर आपण गोंधळून जाऊ शकतो आणि नंतर मग आपल्याला 9चं स्थान काय आहे हे समजत नाही. आता लक्षात घ्या 9चं काय या ठिकाणी स्थान काय आहे. 9 बघा 9 अंक कोणत्या बाजूला आहे हे अगोदर लक्षात घ्यायचं. काहींना लगेच काही जण त्याला दशक म्हणू शकतात, हे गोंधळू नका. सगळ्यात महत्वाचं 9 हा अंक दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे का डाव्या बाजूला आहे? बरोबर. कोणत्या बाजूला? उजव्या बाजूला. मग उजव्या बाजूला जाताना दशांश चिन्हाच्या उजवीकडे जाताना पहिला अंक जो असतो तो असतो दशांश, त्याचं स्थान असतं दशांश. दुसरा जो अंक असतो त्याचं स्थान असतं काय असतं? बरोबर आहे इथं लिहिले काय? शतांश. आणि तिसरा जो अंक असतो त्याचं स्थान असतं सहस्रांश. मग आपल्याला 9चं स्थान विचारलंय. काय विचारलंय? या उदाहरणामध्ये 9 या अंकाचं स्थान ओळखा. मग आता काय येईल 9चं स्थान? बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे 9 अंक, हे अगोदर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचं. मग दशांश चिन्ह उजवीकडे पहिलं असतं दशांश, दुसरं असतं शतांश. मग 9चं स्थान काय आहे? शतांश आहे.
आणि मग परीक्षेमध्ये ज्या ठिकाणी शतांश पर्याय असेल त्याला आपण गोल करून आपलं म्हणजे उत्तर या ठिकाणी पूर्ण करायचे, बरोबर ना. 9चं स्थान आहे शतांश. मग 7चं स्थान काय येईल? याच उदाहरणामध्ये 7 या अंकाचं स्थान काय येईल? सगळ्यांनी वहीमध्ये असं लिहून घ्या, स्थान लिहून घ्या, सगळ्यात महत्वाचं. कारण हे जर आपण एकदा विसरलो तर आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर म्हणजे आपला चुकणार आहे. त्यामुळे हे स्थान दशांश स्थळ जे आहे ते आपल्याला समजले पाहिजेत किंवा त्याचं स्थान समजलं पाहिजे. एकदा स्थान त्याचं समजलं की आपल्याला त्याची स्थानिक किंमत काढता येते. मग स्थानिक किंमत जर आपल्याला आली की त्याचं विस्तारित रूप आपल्याला करता येतं, त्यातला आपल्याला फरक काढता येतो, त्यांची बेरीज करता येते. ह्या खूप या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी आहेत. मग हे स्थान असे लिहून घ्या. दशांश चिन्हाच्या उजवीकडे पहिले दशांश, 9चं स्थान आहे शतांश. मी तुम्हाला विचारलं 7 या अंकाचं स्थान काय आहे, तर 7 या अंकाचं स्थान आहे बरोबर काय सहस्रांश किंवा त्याला हजारांश. परीक्षेला बऱ्याच वेळा सहस्रांश शब्द येणार आहे, त्यामुळे हा शब्द एक खूप महत्वाचा आहे, सगळ्यांनी तो लक्षात ठेवा. हजारांश आला त्याला दुसरं नाव हजारांश आहे हे पण लक्षात ठेवा. कधी कधी हजारांश शब्द येईल, तुम्हाला फक्त सहस्रांश लक्षात असेल, तसाही गोंधळ करू नका. हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत आणि याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग आता ह्या उदाहरणामध्ये आपण बघितलंय शून्याचं स्थान काय आहे बरोबर दशांश, 9चं स्थान आहे शतांश आणि 7चं स्थान आहे हजारांश. हे दशांश स्थळावरून आपण त्यांचे स्थान बघितले. आता एक कळलं माहिती आपला दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला पूर्णांक संख्या असतात आणि त्याचं स्थान आपल्याला सगळ्यांना माहित असतं. 3चं काय स्थान येईल मग? 3 या अंकाचं स्थान बरोबर एकक, 2 या अंकाचं स्थान दशक. हे लक्षात घ्या, ह्याचं एकक ह्याचं दशक. अशा पद्धतीने परीक्षेला आपल्याला प्रश्न येऊ शकतात. आणखी एक उदाहरण समजा बघू आपण. 56 दशांश चिन्ह 5 8 9. आता ह्या 9चं जर आपल्याला त्यांनी परत स्थान विचारलं, 9चं स्थान काय आहे, तर 9चं स्थान काय या ठिकाणी या 9चं स्थान बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडचा अंक आहे आणि तो किती नंबरचा आहे? 3 नंबरचा आहे. पहिला दुसरा तिसरा, म्हणून त्याचं स्थान काय असणार आहे? सहस्रांश असणार आहे किंवा हजारांश असणार आहे. 8 या अंकाचं स्थान काय असणार आहे बरोबर शतांश असणार आहे. आणि 5 या अंक या 5चं स्थान काय असणार आहे? दशांश असणार आहे. या 6चं स्थान काय असणार आहे दशांश चिन्हाचा? आता बघा हा अंक कुठे डावीकडे बरोबर आहे ना, उजवीकडे डावीकडे. मग डावीकडे काय असणार आहे? एकक. आणि ह्या 5चं काय असणार आहे? दशक. अशा पद्धतीने अगोदर स्थान लक्षात घ्या. हे जे दशांश स्थळ आहेत त्यांचे स्थान आपल्याला समजल्यानंतर आपल्याला त्याची आता स्थानिक किंमत समजून घ्यायची आहे. स्थानिक किंमत नेमकं कशा पद्धतीने आपण काढायची किंवा स्थानिक किंमत कशी असते हे आपण आता बघू. बघा एक मिनिट बघा. आता पुढचं आहे दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत. आपल्याला एकदा त्यांचे दशांश स्थळ समजली किंवा त्याचं स्थान समजलं की आपल्याला स्थानिक किंमत काढणं खूप सोपं जातं. या काही विद्यार्थ्यांचं चुकणार नाही, फक्त आपल्याला जर स्थान समजलं पाहिजे. मी तुम्हाला त्याचं स्थान समजून सांगितलेलं आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या अंकांचं वेगळं स्थान असतं आणि डावीकडच्या अंकांचं वेगळं असतं. आता बघा या ठिकाणी पहिले उदाहरण दिले बघा 35 दशांश चिन्ह 7 8 बरोबर आहे. मग आपल्याला आता प्रत्येक अंकाची या ठिकाणी स्थानिक किंमत शोधायची आहे. आता आपण प्रत्येक एक अंकाची स्थानिक किंमत शोधू. बघा आता पहिला अंक आपण इकडून सुरू करू. याच्यामध्ये जे अंक दिसतात ते अगोदर अंक मी लिहून घेतो. 3 दिसतोय, नंतर 5 आहे, नंतर 7 आहे, नंतर 8 आहे बरोबर ना. हे अंक या उदाहरणामध्ये हे अंक आहेत, 4 अंक आहेत, 3 5 7 8. आता आपल्याला काय शोधायची याची स्थानिक किंमत हे लक्षात घ्या. आता 3 बघा, 3चं स्थान आपल्याला माहित आहे. 3 हा अंक दशांश चिन्हाच्या डावीकडे आहे का उजवीकडे? बरोबर. कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. मग त्याचं स्थान काय असेल रे? डाव्या बाजूला पहिले विद्यार्थ्यांना बघा डावीकडे पहिला अंक काय असतो? पहिल्या अंकाचं स्थान असतं एकक आणि दुसऱ्याचं काय असतं? दशक बरोबर आहे. मग 3चं स्थान दशक आहे, म्हणून 3 गुणिले दशक म्हणजे किती सांगितलं होतं? एकक म्हणजे 1, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100, सहस्र म्हणजे 1000. मग आता किती गुणावं लागेल? 3 गुणिले 10. दशक आहे म्हणून 10. त्याची स्थानिक किंमत 3चे. काहींना वाटतं मग 10 ने का गुणलं? कारण तो दशक आहे म्हणून 3 गुणिले 10 काय येईल? 30. किंवा आपण ते सोप्या पद्धतीने शिकलेलो आहोत काय स्थानिक किंमत काढताना
3च्या पुढे जेवढे घर असतील दशांश चिन्हापर्यंत तेवढे काय करायचे, शून्य द्यायची. ही सोपी ट्रिक झाली. किंवा एखादं असं उदाहरण असलं 5, 3, 9, मग ह्या 5ची स्थानिक किंमत विचारली, आपल्याला माहिती आहे काही जण मग स्थान पण विचारात घेत नाही, डायरेक्ट 5च्या पुढे किती घर आहेत रे, 2, म्हणून 5 वर काय करायचे, 2 शून्य द्यायचे, म्हणजे 500. ते उत्तर बरोबर आहे. पण ते का आलं, सगळ्यात महत्वाचं हे बेसिक आपल्याला कन्सेप्ट समजली पाहिजे. काही नुसतं येतं समजतं, हा 5ची सर स्थानिक किंमत 500 आहे, 3ची 30 आहे, 9ची 9 आहे, पण ती का, हे समजलं पाहिजे. कारण 5चं स्थान हे शतक आहे, म्हणून त्याला 5ला 100 गुणलं म्हणून 500 आलं, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हेच आहे गणितामधलं बेसिक. त्याचं मूळ एकदा समजलं की आपण किती मोठे झाले, म्हणजे कोणतंही गणित आलं पुढे पुढे गेल्यानंतर 5वी, आता नंतर 6वी, 7वी, 8वीला आणखी जास्त अवघड असतं. म्हणजे शिष्यवृत्तीला समजा गणित वरच्या लेवलचे असतात, त्यावेळेस आपल्याला मग आपली जर बेसिक संकल्पना क्लिअर असेल तर या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही, हे लक्षात घ्या. आता बघा, ह्या 3चं स्थान आपण बघितलं दशक आहे, म्हणून 3ला काय केलंय मी 10 गुणले, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्हाला काहींना असं वाटतं हा 10 का गुणलं, कारण तो दशक आहे, दशक म्हणजे 10. मग 3 गुणिले 10, 3ची स्थानिक किंमत झाली 30. पुढचा अंक आहे 5. आता 5चं स्थान काय आहे, 5चं स्थान आहे एकक, बरोबर. मग 5ला कितीने गुणावं लागेल, आता दशक म्हणल्यावर 10 गुणलं आपण, मग एकक म्हणल्यावर बरोबर 1 ने. मग 5 गुणिले 1 बरोबर 5, म्हणून 5ची स्थानिक किंमत 5 आहे. आता बघा, पुढचा अंक खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी आपला गोंधळ होऊ शकतो, सगळ्यांनी हा अंक लक्षात घ्या. कारण 7ची स्थानिक किंमत आपल्याला शोधायची, आणि 7 अंक कुठं आहे बघा, 7 अंक दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे. आणि उजव्या बाजूला जाताना आपण सांगितलं होतं काय होत असतं, तो 10चा पहिला भाग, त्याला आपण दशांश स्थळ आहे किंवा 10चा पहिला भाग असतो तो, म्हणून त्याला काय करतो आपण, इकडे आपण 10 गुणलं होतं बघा, दशक म्हणल्यावर आपण 10 गुणलं होतं. आता दशांश म्हणल्यावर 10 गुणायचं नाही तर 10 भागायचे, किंवा 10 पहिल्या भागाने आपण असं करू शकतो 1/10 भागायचं, किंवा काहींना जर असं वाटलं ठीक आहे हेच असं झालं बघा, 7ला 10 भागायचं. बघा, दशांश चिन्हाच्या डावीकडे जाताना आपण गुणतो, आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर स्थानिक किंमत शोधायची असेल तर त्याला 10 असेल, 100 असेल, पुढच्या संख्येने भागायचं, हे लक्षात घ्या. त्याच्या स्थानानुसार त्या संख्येने आपल्याला भागायचं असतं. मग बघा, 7चं दशांश स्थान आहे, म्हणून 7 दशांश म्हणजे 10, म्हणून आपण 7ला 10 भागलं. बघा, 7/10, छेद म्हणजे काय असतं, भागाकार ना, बरोबर. हा, 7/10, छेद म्हणजे तो भागिले असतो. मग 7ला जर आपण 10 भागलं, आता ह्याची जर दशांश आपल्या स्थानिक किंमत शोधायची असेल तर बघा, 7ने 10ला भागल्यावर काय येतं, मग आपण असं करू, मी सुरुवातीला बेसिक तुम्हाला सांगतो. बघा, 10 भागायचं, इथं 10 लिहायचे आणि इथं 7. काही जणांना वाटतं जाऊ द्या, काय नाही सर, हा मोठा अंक आहे आणि हा छोटा अंक आहे, मग जाऊ मी इथं 10 लिहितो इथं 7 लिहितो, असं जमन का, जमणार नाही. भाजक वेगळं, भाज्य वेगळं, हे लक्षात घ्या. मग 10ला 7ने भागायचे, मग आपल्याला माहिती आहे दशांश. आता बघा, 7ची स्थानिक किंमत कशी काढायची, 7ला 10 भाग जाईल का, नाही. मग आपण काय करतो रे, बरोबर, शून्याचा भाग देतो, बरोबर ना. मग खाली पण शून्याचा भाग दिला, खाली राहिले 7. आता आपल्याला तर भाग द्यायचा आहे, आपल्याकडे आता 7च्या पुढे अंक आहे का, नाही. मग आपण काय करतो, त्यावेळेस आपल्याला कितीही अंक घेता येतात, पण अंक घेण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं, दशांश चिन्ह द्यावं लागतं, तरच आपल्याला पुढचे अंक घेता येतात. भागाकाराचा हा नियम सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. मग आता आपण काय करतो, दशांश चिन्ह देतो आणि पुढे काय घेतो, पुढे अंक नाही म्हणून आपण शून्य घेतो. मग आता 10ने 70ला भाग द्यायचा आहे आपल्याला माहिती आहे, 10च्या पाड्यात 70 आहेत, बरोबर आहे. किती नंबरला आहे, 7 नंबरला, म्हणून 10 7 70 आली बघा, बाकी 0 0 उरली, आणि ह्याची किंमत किती आली, भागाकार किती आला, 0.7 किंवा 0.7 आपण असं म्हणतो. आणि हीच आहे 7 या अंकाची स्थानिक किंमत. बघा, इकडे जाताना दशांश चिन्हाच्या डावीकडे जाताना आपण गुणतो, आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे जाताना स्थानिक किंमत काढताना भागायचं असतं, हे लक्षात घ्या. भागाकार केल्यानंतर 0.7 ही त्याची किंमत आलेली आहे. आता पुढचं बघू आपण, पुढचा एक आपला अंक राहिला. बघा, आता आपण 7ची स्थानिक किंमत पाहितली, बरोबर. आता आपल्याला बघायची 8 या अंकाची स्थानिक किंमत. 8ची बघू आपण, बघा
आता लक्षात घ्या 8 हा अंक पण कोणत्या बाजूला आहे? दशांश चिन्हाच्या डावीकडे आहे का उजवीकडे? सगळ्यात अगोदर हे पहा, 8 अंक कुठे आहे? दशांश चिन्हाच्या उजवीकडे आहे. मग 8 ची स्थानिक किंमत करताना शोधताना आता 8चं स्थान मी तुम्हाला शिकवलं होतं. पहिलं दशांश चिन्हाच्या उजवीकडे पहिलं स्थान काय असतं? दशांश. दुसरं स्थान काय असतं? बरोबर, शतांश. शतांश म्हणजे 100 हे लक्षात घ्या. शतक, शतांश म्हणजे 100 पैकी पहिला भाग, त्याला आपण शतांश म्हणतो. मग आता 8ची आपल्याला स्थानिक किंमत शोधायची. मग काय करावं लागेल? 8ला मी सांगितलं होतं डावीकडे जाताना आपण गुणाकार, दशांश चिन्हाच्या डावीकडच्या अंकाची स्थानिक किंमत शोधताना गुणाकार करतो, बरोबर ना? त्या स्थानानुसार त्याला गुणतो. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे जाताना आपण काय करतो? त्या स्थानाने त्या अंकाला भागतो. मग आता लक्षात घ्या 8चं स्थान आहे शतांश, म्हणून 8ला काय करावं लागेल? 100 ने भागावं लागेल. हे लक्षात घ्या 8ला 100 ने भागावं लागेल, 10 ने नाही. का नाही 10 ने आता इथं? कारण त्याचे स्थान काय आहे? दशांश असेल तर 10 ने भागायचंय, शतांश असेल तर 100 ने भागायचंय. मग आता 100 ने आपण जर 8ला भागलं आणि हा जर तुम्ही भागाकार केला, आता मी सुरुवातीला तुम्हाला भागाकार म्हणजे करून दाखवतो. काय येईल बघा, 100 ने भागायचं 8ला. मागासारखं उलटा लिहू नका, इकडे 8 आणि इकडे 100 असा गोंधळ होऊन तसं नाही. जो खालचा भाजक असतो त्यानेच आपण भागायचं असतं. 100 ने 8ला भागायचंय, 100 ने भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग, खाली पण शून्य, 8. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे वरून घ्यायला म्हणजे वरती नंतर अंक नाही 8च्या पुढे, म्हणून आपण काय करतो? बरोबर, दशांश चिन्ह देतो आणि शून्य घेतो. मग आता 10 ने परत 80ला 100 ने, सॉरी 100 ने 80ला भाग जाईल का? नाही. मग आता भाग जात नाही, परत काय करतो आपण? भाग नाही गेल्यावर शून्य देतो, बरोबर. आणि खाली पण शून्याचा भाग, किती उरले? 80. आता एकदा दशांश चिन्ह दिल्यानंतर आपल्याला कितीही वेळा शून्य घेता येतो. नाही तर काहींना आता काय वाटेल बघा, आता परत शून्य घ्यायचं, मग काय परत दशांश चिन्ह द्यायचं का? अजिबात नाही. आता काय करायचं? आपण एकदा दशांश चिन्ह दिल्या आपल्याला कितीही वेळा शून्य घेता येतो. मग आता बघा 800 झाले, परत शून्य घेतला मी, आता दशांश चिन्ह दिलं कवर नाही, कारण सुरुवातीला एकदा दिले. पहिल्याच वेळेस दशांश चिन्ह द्यायचं, नंतर दशांश चिन्ह द्यायची आवश्यकता नसते. बघा आता मग 10 आणि 800ला जातो. 10च्या पाड्यामध्ये 800 आहेत, किती नंबरला आहेत? बरोबर, 8 नंबरला आहेत. मग खाली 800, खाली 0चा भाग जाईल, आली ह्याची स्थानिक किंमत जी वरची आहे. मग 8 या अंकाची स्थानिक किंमत किती आली? 0.08. बरोबर का? 0.08. हे लक्षात घ्या. स्थानिक किंमत कशा पद्धतीने आपण काढलेली आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला नंतर मी सोपी ट्रिक सांगणार आहे. एकदम सोपं नुसतं पाहिल्याबरोबर आपल्याला स्थानिक किंमत काढता येते. पण नुसती सोपी ट्रिक सांगून फायदा नाही. ती नेमकं कशी आली, स्थानिक किंमत कशी आली हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. ही एकदा बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या की आपल्याला पुढचं स्थानिक किंमत शोधणं खूप सोपं जातं. लक्षात घ्या. आता बघा मी 3ची स्थानिक किंमत कशी शोधली? कारण 3चं स्थान होतं एकक दशक, म्हणून मी 3ला 10 ने गुणलं, म्हणून आपण 30ची स्थानिक किंमत काढली. 5ची स्थानिक किंमत शोधताना 5ला 1 ने का गुणलं? लक्षात घ्या, कारण 5चं स्थान आहे एकक, एकक म्हणजे 1, म्हणून त्याला आपण 1 ने गुणलं, म्हणून 5. 7ची स्थानिक किंमत काढताना मी त्याला गुणलं नाही, आता गुणलंय, पण कशाने गुणलंय? 1/10, म्हणजे दशांश, त्याचं स्थान आहे दशांश, म्हणून आपण असं जर गोंधळ होत असेल तुम्हाला असा गुणायचा तर डायरेक्ट भागायचं. 7ला 10 ने भागायचं, दशांश म्हणजे 10, म्हणून 7ला 10 ने भागलं, म्हणून त्याचं उत्तर आलं 0.7 किंवा 0.7. 8ची स्थानिक किंमत काढताना 8चं स्थान आहे शतांश, शतांश, म्हणून मी 8ला काय केलं? 100 ने भागलं, किंवा आपण असं गुणू शकतो मग 8 गुणिले 1, 100चा पहिला भाग, म्हणून 100 पैकी 1 भाग आहे, म्हणून असं 8 गुणिले 100 म्हणजे 800 होतं, बरोबर आहे. मग एवढं हे करण्यापेक्षा 8 ने डायरेक्ट 100ला काय केलं? मी भागलं, आणि असं भागल्यानंतर त्याचा भागाकार केल्या उत्तर किती आलं? 0.08. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दशांश चिन्हाची, दशांश अपूर्णांक जो असेल त्या प्रत्येक अपूर्णांकातील अंकाची स्थानिक किंमत काढता येते. समजलं एक सगळ्यांना? कोणाला काय अडचण नसावी, कारण स्थान अगोदर आपण शिकलो. स्थान लक्षात घ्या, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 डाव्या बाजूला असे असतात. उजव्या बाजूचं खूप महत्व आहे. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला पहिलं स्थान असतं दशांश, नंतर शतांश, नंतर सहस्रांश, दशसहस्रांश, लाखांश, दशलाखांश हे पुढे असतं. पण आपल्याला एवढी आवश्यकता नाही, आपल्याला किमान सहस्रांश पर्यंत माहित पाहिजे. सहस्र म्हणजे 1000, हे लक्षात घ्या. आता पुढचं आपण उदाहरण बघू. बघा
दुसरं उदाहरण आहे या ठिकाणी दशांश अपूर्णांक तुम्हाला दिलेला आहे, याचं वाचन आपल्याला माहिती काय करायचं, बरोबर 124 दशांश चिन्ह 3 6 9 हा अपूर्णांक दिलेला आहे दशांश अपूर्णांक. आता यातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. त्यासाठी तुम्ही वही आणि पेन घेऊन बसलेले आहे सगळे, पटकन प्रयत्न करा, आपल्याला जमतंय का, नंतर मी तर तुम्हाला सोडून दाखवणारच आहे, परंतु कुणी बघा कुणी पटकन ते आतापर्यंत केलं पण असेल गणित, किंवा प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढा. मी असं स्पेसिफिक अंक दिलाय का तुम्हाला ह्याच अंकाची काढा म्हणून नाही, आपल्याला प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत अगोदर समजली पाहिजे, नंतर आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न येतात ते आपण पाहणार आहोत. चला केले सगळ्यांनी, हा झाला असेल. बघा आता या ठिकाणी अंक आहेत बघा, मी अंक लिहून घेतो. 1 2 4 3 6 9 बरोबर ना. या ठिकाणी म्हणजे 6 अंक आहेत, आपल्याला प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे, बरोबर. हा बरोबर आहे बघा, ह्या विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलंय, त्याचं उत्तर सगळं बरोबर आहे, काहींनी बरोबर सोडवलेले आहेत. तुमच्याकडे वही पेन प्रत्येकाने सोडवण्याचा प्रयत्न करा. आता बघा पहिला अंक जो आहे त्याचं स्थान लक्षात घ्या, किंवा मी आता इकडून चाललोय, इकडे बघा दशांश चिन्हाच्या डावीकडे आहे, एकचं स्थान आपण अगोदर शोधू. एक काय दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे, आणि किती नंबरला आहे, पहिलं स्थान आपल्याला माहिती, एकक दशक शतक. एक हा अंक दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला शतक स्थानी आहे, म्हणून एकची स्थानिक किंमत काढताना काय करायचं, डाव्या बाजूला स्थानिक किंमत काढताना काय सांगितलं होतं, बरोबर त्या स्थानाने काय करायचं, त्या अंकाला गुणायचे. मग काय, 1 गुणिले शतक स्थानी आहे म्हणून 100. शतक आहे, शतक म्हणजे 100, म्हणून आपण काय केलंय 100 ने या ठिकाणी गुणतोय, म्हणून एक या अंकाची स्थानिक किंमत किती येणार आहे या ठिकाणी, 1 गुणिले 100 येणार आहे 100, बरोबर. हा तुम्ही तुमचं चेक करा बरोबर येतंय का. नंतर आपल्याला 2 या अंकाची स्थानिक किंमत काढायची किंवा शोधायची आहे, मग 2चं स्थान अगोदर आपल्याला शोधावं लागेल. 2 बघा दशांश चिन्ह डावीकडेच आहे, त्याचं स्थान काय आहे, बरोबर एकक दशक आहे, दशक. मग 2 गुणिले दशक म्हणजे 10, 2 गुणिले 10, मग 10 ने गुणायचे 2 ला, मग 2 गुणिले 10 गुणाकार आपल्याला एकदम सोपा आहे, एकदम येतो तो. मग ह्याची स्थानिक किंमत आहे 20, 2 ची स्थानिक किंमत आहे 20. तिसरा अंक या ठिकाणी आपण शोधू, 4 अंक आहे, 4चं स्थान अगोदर बघा, 4 हा अंक दशांश चिन्हाच्या डावीकडे आहे, 1 नंबरला आहे, म्हणून त्याचं स्थान काय आहे, बरोबर एकक. मग एकक म्हणजे 1, मग 4 गुणिले 1 बरोबर त्याची स्थानिक किंमत किती आली, 4, अगदी बरोबर. आता पुढचा अंक बघा, पुढचा अंक 3 आहे, बरोबर ना. आता 3चं स्थान बघा, सगळ्यात महत्वाचं 3 अंक हा दशांश चिन्हाच्या कोणत्या बाजूला आहे, बरोबर कोणत्या बाजूला आहे, उजव्या. मग उजव्या बाजूला दशांश चिन्हाचं, जेव्हा दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला अंक असतो त्याचं स्थान काय असतं, दशांश असतं, आपण शिकलो. मग 3 ला काय करायचं, 1/10 ने गुणा, किंवा आपण भागू, आता पुढे जाताना भाग आहे, 3/10, हे लक्षात ठेवायचं सोपं आहे. 3/10, 3चं स्थान आहे 3/10 किंवा 3/10. मग 3 ला जेव्हा आपण 10 ने भागतो तेव्हा किती येईल भागाकार, येतो आपल्याला तो. आता मग मी करून दाखवलं, आता करण्याची आवश्यकता नाही, किंवा सोप्या पद्धतीने नंतर सांगू आपण कसं करायचं. बघा 10 म्हणजे शून्य किती, 10 मध्ये शून्य किती रे, 1, म्हणून काय करायचं, असं भागाकार करताना भागाकार करत बसायचा नाही, सोप्या पद्धतीने आपल्याला ते भागाकार न करता या ठिकाणी दशांश चिन्ह मांडता आलं पाहिजे. एक लक्षात घ्या, कोणताही अंक आपण लिहिला, समजा 9 अंक लिहिला, आता 9 मध्ये दशांश चिन्ह आहे का रे, मुलांना सांगा तुम्ही, 9 मध्ये दशांश चिन्ह आहे का, नाही ना, दिसत नाही, बरोबर आहे ना. पण कोणताही अंक असेल तर त्यामध्ये दशांश चिन्ह असतं, असतं. मग सर कुठे त्याच्यामध्ये दिसत नाही आम्हाला, तुम्ही म्हणतात असतं, कुठं असतं, दशांश चिन्ह नाही म्हणजे ते पुढं असतं, लक्षात ठेवा, इकडं असतं. 9 पूर्णांक कोणताही अंक असेल तर त्यामध्ये दशांश चिन्ह त्या अंकाच्या म्हणजे उजव्या बाजूला शेवटी पूर्ण संख्या आहे, म्हणून त्याचा दशांश चिन्ह आपण देत नाहीत, हे लक्षात घ्या. दशांश चिन्ह नाही असं म्हणू नका, त्यामध्ये दशांश चिन्ह आहे पण ते कुठं असतं, सगळ्यात शेवटी, आपण ते लिहित नाहीत किंवा देत नाहीत. मग आता लक्षात घ्या, हा 3 जो अंक आहे नुसता, ह्याला दशांश चिन्ह आहे का, मग आहे, कुठे ते इकडल्या बाजूला, लक्षात घ्या, पुढच्या बाजूला.
मग आता 10 वर किती शून्य येतं? 1. म्हणून काय करायचं, जेवढे शून्य तेवढं दशांश चिन्ह आपल्याला डावीकडे सरकवायचं असतं. भागाकार न करता आपण शोधतोय, भागाकार न करता स्थानिक किंमत कशी काढायची हे लक्षात घ्या. दशांश चिन्ह शेवटी असतं. 10 वर 1 शून्य आहे म्हणून काय करायचं, दशांश चिन्ह डावीकडे सरकवायचं, डावीकडे, उजवीकडे नाही, डावीकडे 1 घर सरकवायचं. 2 शून्य असतील तर किती घर सरकवायचं? 2 घर. 3 शून्य असतील तर 3 घर सरकवायचं. जेवढे शून्य तेवढे डावीकडे दशांश चिन्ह सरकवायचं आहे किंवा द्यायचं आहे. मग आता इथं लक्षात घ्या, भागाकार न करता कशा पद्धतीने करू शकतो मी? 3 अंक असाच लिहिला, बरोबर बरोबर. मग सर खाली छेदामध्ये किती शून्य आहेत? 10. 1 वर किती शून्य? 1च आहे, म्हणजे 10 अंक आहे म्हणून 1 शून्य. मग दशांश चिन्ह समजा ह्याला नाही म्हणजे इकडं असतं, ते आपल्याला अलीकडे घ्यायचं. मग कुठे येईन रे? 1 घर अलीकडे सरकवायचं म्हणजे इथं येईल. इथं दिलं दशांश चिन्ह आणि इकडे काय अंकच नाही, आता अलीकडे अंक नाही म्हणून मी 0 देऊ शकतो. म्हणून ह्याचं काय आलं मग? हा बघा, या ठिकाणी आपण 3च चाललं होतं. हा 3च बघा, दशांश चिन्ह मी अलीकडे सरकवलं. मग काय झालं? 0.3 ही 3 ची स्थानिक किंमत आली, हे लक्षात घ्या. 3 ची स्थानिक किंमत 0.3 आली. भागाकार केला का मी? इथं नाही केला. भागाकार न करता सोप्या पद्धतीने कसं करायचं लक्षात घ्या. दशांश चिन्ह जेवढे शून्य असतील छेदामध्ये तेवढं घर काय करायचं? डावीकडे सरकवायचं आणि आपण उत्तर लिहायचं. म्हणजे 3 ची स्थानिक किंमत आली 0.3. आता पुढचा अंक आपण बघूया 6. बघा 6चं स्थान, आता या उदाहरणामध्ये आपलं हे उदाहरण चाललंय बघा. 6चं स्थान काय आहे? बरोबर, दशांश चिन्ह इकडं दशांश, 2 नंबरचं स्थान असतं शतांश. मग 6 गुणिले नाही, भागिले. शतांश म्हणजे कितीने भागायचं? 100 ने. शतांश म्हणजे 100 आहे म्हणून 100 ने भागायचे. मग आता इथं भागाकार करत बसायचा का? नाही. मग 6 ची स्थानिक किंमत शोधताना छेदामध्ये बघा, छेदस्थानी जो अंक आहे त्यामध्ये शून्य किती आहेत? किती दिसतात आपल्याला? 2, बरोबर ना. मग काय आता दशांश चिन्ह स्थानिक किंमत कशी शोधायची? 6 अंक असाच लिहिला, बरोबर. मी तुम्हाला सांगितलं कोणताही अंक लिहिला दशांश चिन्ह दिसत नाही पण असतं. कोणत्या बाजूला असतं? उजव्या बाजूला. म्हणजे इथं दशांश चिन्ह असणार आहे. आता किती शून्य आहेत 1 वर? 2. म्हणून आपल्याला काय करायचंय? 2 घर डावीकडे दशांश चिन्ह सरकवायचे. 2 घर आपल्याला डावीकडे सरकवायचे. बघा आता इथं दशांश चिन्ह होतं, इथं सरकल्यावर किती घर झालं? 1 घर, बरोबर ना. आपल्याला 2 घर सरकवायचे पण अलीकडे अंक आहे का आपल्याकडे? सरकवायला अंक नाही म्हणून मी काय केलं, इथं बघा 0 दिला. दशांश चिन्ह इथं होतं, पहिलं घर इथं आलं, दुसरं घर इथं आलं, मग इथं दशांश चिन्ह आलं आणि इकडे काही संख्या नाही म्हणून इथं परत 0 दिला. काही नाही म्हणजे 0 देऊन टाकायचं का 0 द्यायचं, 0 लिहायचं, बरोबर. मग 6 ची स्थानिक किंमत किती आली? 0.06 किंवा 0.06 ही 6 ची स्थानिक किंमत आली. भागाकार करत बसायचा एवढा वेळ मग आपल्याला परीक्षेला वेळ नसतो, म्हणून आपण शॉर्टकट मध्ये अशा पद्धतीने आपल्याला स्थानिक किंमत पटकन सांगता आली पाहिजे, बरोबर ना. जेवढे आता बघा, आपण पुढचं बघू. आता 9 हा अंक आहे आपला, 9 राहिला बघा. हा 9चं स्थान लक्षात घ्या, किंवा 9 दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला त्याचं स्थान काय आहे? सहस्रांश. किंवा ज्यांना स्थान लक्षात नाही त्यांनी काय करायचं मग? 3 दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला किती नंबरला आहे? 9 अंक कितव्या नंबरला आहे? बघा, पहिला, दुसरा, तिसऱ्या नंबरला आहे, बरोबर ना. मग 9 तिसऱ्या नंबरला आहे म्हणून त्याला काय करायचं? 1000 ने भागायचं. 3 नंबरला आहे, तिसऱ्या नंबरला आहे म्हणून 3 शून्य दिले मी 1 वर. जर दुसऱ्या नंबरला बघा, 6 दुसऱ्या नंबरला होता म्हणून मी 6 वर 1 वर किती शून्य दिले? खाली भागताना 2. 3 हा अंक पहिल्या नंबरला आहे म्हणून मी काय केलं? 1 वर 1च शून्य दिला. पहिल्या नंबरला असल्यावर 1 शून्य, दुसऱ्या नंबरला जर असेल तर 2 शून्य, तिसऱ्या नंबरला असेल तर 3 शून्य. हे झालं आपलं शॉर्ट. ज्याला समजा काही आठवत नाही किंवा समजत नाही लवकर त्याने, पण ज्याला कळतंय दशांश, शतांश, हजारांश हे स्थान लक्षात आहे त्यांनी असंच करायचंय. ह्याचं स्थान दशांश आहे म्हणून 10 ने भागायचंय, शतांश आहे म्हणून 100 ने भागायचंय, सहस्रांश आहे म्हणून 1000 ने भागायचंय. मग आता 1000 ने भागायचं, एवढा मोठा भागाकार करत बसायचा का? नाही. आपल्याला परीक्षेला तर वेळ नाही, वेळ कमी आहे म्हणून काय करायचं? डायरेक्ट 9 लिहायचा. सांगितलं बरोबर, 9 लिहा. खाली बघायचे छेदामध्ये शून्य किती? इथं 3. मग काय करायचं?
तीन घरं डावीकडे दशांश चिन्ह सरकवायचंय. दशांश चिन्ह नाही म्हणजे इथं असतं, लक्षात घ्या. तीन घरं सरकवायचं. आपल्याकडे अंक तर एकच आहे, मग आपल्याला काय करावं लागतील, काही बरोबर काही झिरो द्यावं लागतील ना, शून्य द्यावं लागतील. मग एक घर अलीकडे आलं, दोन घर अलीकडे आलं. बघा इथं जर दिलं मी दशांश चिन्हाच्या पुढे, बघा 1 2 3 अंक आले पाहिजे. दशांश चिन्हाच्या पुढे मग जेवढे शून्य आहेत तेवढे अंक आले पाहिजेत. किंवा दशांश चिन्ह मागा आपण तीन घरं सरकवले आणि इकडे काय नाही म्हणजे झिरो दिला, म्हणजे या 9 ची स्थानिक किंमत आहे 0.009. हे लक्षात घ्या. त्यालाच आपण काय म्हणतो, 0.9 काय म्हणायचं, सहस्रांश म्हणायचं. ह्यालाच 0.6 शतांश म्हणायचंय. ह्यालाच आपण काय म्हणतो बघा, 0.3 ला आपण असं म्हणू 0.3 दशांश म्हणू शकतो, बरोबर ना. मग हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने जेवढे शून्य आहेत तेवढं घर अलीकडे आलं पाहिजे, किंवा दशांश चिन्हानंतर जेवढे झिरो आहेत तेवढे अंक पुढे पाहिजेत, तेवढे घर ते पुढे पाहिजे. बघा दशांश चिन्हानंतर इथे खाली 3 शून्य आहेत, म्हणून 1 2 3 अंक आले म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. इथं बघा दशांश चिन्ह खाली किती शून्य आहेत, 2, म्हणून दशांश चिन्हानंतर किती घर आले पाहिजे, 2. मग आलेत का 2, 1 2 आलेत. हे एकदा टॅली करून बघा. आपण जे म्हणतो ना पडताळा करून बघतो ना आपण, हा म्हणजे बरोबर आहे का नाही आपण असं टॅली करून बघायचं. आणि अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवायचे आहेत. काय अवघड आहे याच्यामध्ये, सोपं आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं स्थान समजलं, नाही समजलं तर बघायचं कितव्या नंबरला आहे आणि हे उदाहरण आपण सोडून टाकायचं, सोडवायचं. बघा पुढचं बघू आपण. बघा समजा ही संख्या घेऊ, 3 नंबरचं उदाहरण चाललंय आपलं. आता ह्याच्यामध्ये अंक आहे 7 8 9, बरोबर का. आपल्याला प्रत्येकाची स्थानिक किंमत शोधायची, बरोबर आहे. 7 हा अंक बघा कुठं आहे, दशांश चिन्हाचा. सगळ्यात महत्त्वाचं दशांश चिन्हाचा कुठे आहे, हा डावीकडे. मग डावीकडे म्हणले त्याचं स्थान काय असतं, एकक, म्हणून 7 गुणिले 1 त्याची स्थानिक किंमत आली 7. 8 हा अंक कुठे, दशांश चिन्हाच्या उजवीकडे. उजवीकडे माहिती आहे आपल्याला, पहिल्या दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या पहिल्या अंकाचं स्थान काय असतं, दशांश असतं. किंवा ज्यांना ते लक्षात येते त्यांनी काय करायचं, दशांश चिन्हाच्या पुढे 1 नंबरला आहे तो अंक 8, म्हणून काय करायचं, 1 नंबरला आहे म्हणून 1 वर 1 शून्य द्यायचं आणि भागायचं. 8 ला 10 ने भागला आपण, बरोबर ना. हो, मग 8 ला 10 ने भागायचं म्हणलं काय, 1 वर शून्य किती इथं 1, म्हणून दशांश चिन्ह नंतर किती घर आले पाहिजे, आपले एकच घर आलं पाहिजे. मग दशांश चिन्ह कुठं द्यावं लागेल बघा, दशांश चिन्हानंतर एक घर आलं पाहिजे, किंवा दशांश चिन्ह डावीकडे सरकवायचं आपल्याला, एका स्थानाने सरकवायचं एकाच. म्हणून आपण दशांश चिन्ह इथं देऊ शकतो, इथं द्यायचं आणि इकडे काय नाही म्हणून झिरो लिहायचा. म्हणून 8 ची स्थानिक किंमत किती आली, 0.8. आता 9 ची स्थानिक किंमत बघा. 9चं स्थान काय आहे, शतांश आहे. ज्यांना शतांश लक्षात येत नाही, 9 अंक दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती नंबरला आहे रे, 2 नंबरला आहे. म्हणून 9 भागिले 2 नंबरला आहे, म्हणून 1 वर 2 शून्य म्हणजे 100 ने भागला आपण, किंवा स्थान आहे शतांश म्हणून 100 ने भागलं. मग ह्याची स्थानिक किंमत काढताना काय करायचंय, 9 असाच लिहायचा, 1 वर 0 किती, 2 0 2 आहे, त्याच्यामुळे दशांश चिन्ह किती 2 घर अलीकडे सरकवायचंय. म्हणून आपण काय करू शकतो बघा, इथं 1 इथं दुसरं सरकवलं, 0.09. अशा पद्धतीने याची स्थानिक किंमत आली 0.09 किंवा 0.9 शतांश, असंही आपण त्याचं वाचन करू शकतो. आता पुढचं एक गणित, पुढचं बघा आणखी एक घेऊ आपण. आता हे मोठं दिले बघा 4 नंबरचं. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला शोधायची. पहिला आहे 6 4 3, खाली आहे 1 5 7, हे अंक आहेत, बरोबर ना. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला शोधायची आहे आणि स्थानिक किंमत शोधणं एकदम सोपं आहे. आपण बघितलं आता 6चं स्थान बघा, 6 दशांश चिन्हाच्या कुठे आहे रे, दशांश चिन्हाच्या डावीकडे. मग 3 नंबरला आहे, म्हणून एकक दशक शतक, म्हणून त्याचं स्थान शतक आहे. म्हणून 6 गुणिले 100 बरोबर 600, 3 नंबरला आहे म्हणून शतक आहे. दुसरा अंक आहे 4, तो दशांश चिन्हाच्या किती नंबरला, इकडे बघा तर स्थान आहे 1 2 नंबरला, त्याचं स्थान आहे दशक. म्हणून आपण असं लिहू शकतो 4 गुणिले 10, दशक म्हणजे 10 ने गुणायचं, म्हणून उत्तर आलं 40. 4 ची स्थानिक किंमत 40. आता 3 ची स्थानिक किंमत माहिती आहे आपल्याला, 3चं स्थान एकक आहे, म्हणून 3 गुणिले 1 बरोबर 3. आता 1 ची स्थानिक किंमत बघा पुन्हा एकदा. 1 हा अंक दशांश चिन्हाच्या उजवीकडे आहे आणि तो पहिल्या नंबरला आहे. मग पहिल्या नंबरचं स्थान काय असतं दशांश चिन्हाच्या उजवीकडं,
तर काय असतं बरोबर दशांश असतं. किंवा पहिल्या नंबरला आहे म्हणून काय करायचं, एक वर एकच शून्य 10ने भागायचं, 1/10 बरोबर ना, दशांश 1/10. मग ह्याचं काय येईल, मग दशांश चिन्ह एक घर अलीकडे सरकवायचं म्हणून बघा 0.1 किंवा 0.1 बघा, दशांश नंतर एक अंक आला म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा अंक आहे 5. 5चं स्थान बघा काय आहे, दशांश चिन्हाच्या उजवीकडे स्थान आहे. 2 नंबरचं स्थान म्हणून त्याला आपण म्हणतो दशांश, आपलं शतांश. म्हणून काय होईल, शतांश म्हणजे 100. 100ने भागायचंय, आता कोणाच लक्षात हे घ्या. मग 5/100 हेचा भागाकार आपण कसा करू शकतो, 5 असाच द्यायचा बरोबर. एक वर 2 शून्य आहेत म्हणून काय करायचं, दशांश चिन्ह 2 घर अलीकडे घ्यायचं. मग बघा इथं होतं, इथं आणलं 2 घर, एकच घर झालं, आणखी एक घर अंक नाही म्हणून 0 दिला, परत हा 0. लक्षात घ्या, काहींचा हा गोंधळ होतो, 0 का दिला, का दिला, आपल्याकडे अंकच नाही अलीकडे दशांश चिन्ह घ्यायला. मग ज्या ठिकाणी काही नाही त्या ठिकाणी आपण 0 लिहायचा असतो, म्हणून या ठिकाणी आपण 0 द्या, हे लक्षात घ्या. आणि याच्या अलीकडे बी काय नाही म्हणून 0 दिला, म्हणजे 0 पॉईंट किंवा 0.05 हे ह्याचं स्थानिक किंमत. बघा मग दशांश नंतर 2 अंक आलेत का, 2 शून्य आहेत म्हणून दशांश नंतर 2 अंक आलेत का, आलेत. दशांश चिन्हाच्या पलीकडे बघा 2 आलेत, हे पाहिलं हा दुसरा. तिसऱ्या 7ची स्थानिक किंमत 7, त्याचं स्थान बघा, ज्याला स्थान माहिती आहे काय ते सहस्रांश, किंवा ज्याला येत नाही त्याने इकडे असं लक्षात घ्या, दशांश चिन्हाच्या उजवीकडे 7 किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे, म्हणून काय करायचं 1000ने भागायचं. 1 वर 3 शून्य, 3 नंबरला आहे म्हणून, 2 नंबरला असं तर 2 शून्य, 1 नंबर असं तर 1 शून्य. मग ह्याचा भागाकार कसा करायचा बरोबर, 7 लिहायचे, दशांश चिन्ह किती घर अलीकडे घ्यायचे रे, आता बघा या ठिकाणी 3 0 आहेत ना, किंवा 3 शून्य आहेत म्हणून 3 घर अलीकडे घ्यायचं. मग इथं इथं दशांश चिन्ह एक घर घेतलं, आता आपल्याकडे अंक नाही म्हणून इथं एक घेतले, 2 घर आले, आणखी एक शून्य दिला, 3 घर आलं, आणि बघा 0.007 किंवा 0.007 ही याची स्थानिक किंमत आहे. समजलं एवढं, दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत आपल्याला समजलेली आहे, बरोबर आहे ना. दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत आपण या ठिकाणी बघितले. आता पुन्हा एकदा बघा, सुरुवातीला आपण काय बघितलं, दशांश अपूर्णांक म्हणजे काय, त्याचं वाचन कसं करायचं, त्यानंतर दशांश स्थळ आपण बघितले, हे लक्षात घ्या, दशांश स्थळ आपण बघितले. दशांश स्थळ कशा पद्धतीने दिले जातात, किंवा मग आपण या ठिकाणी दशांश स्थळ बघितले होते बघा. हा, दशांश चिन्हाच्या डावीकडे एकक, दशक, शतक हे लक्षात घ्या. दशांश चिन्हाच्या उजवीकडे दशांश, शतांश, सहस्रांश हे लक्षात घ्या. असे दशांश स्थळ आहेत, आणि त्या दशांश स्थळाचे आपण दशांश स्थळ बघितल्यानंतर दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशा पद्धतीने शोधायची, कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी भागाकार करायचा, याविषयी सर्व माहिती बघितलेली आहे. तुम्हाला आता 2-3 आपले 4 पर्यंत उदाहरणं सोडून जाते, खालचे 5, 6, 7, 8 तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि ते तुम्ही सोडवा आणि तुमच्या शिक्षकांना दाखवा. आता यानंतर यातला थोडासा भाग आपला पुढचा राहिलाय, दशांश अपूर्णांकाची वैशिष्ट्ये काय असतात, किंवा दशांश अपूर्णांकाचं महत्व काय, उपयोग काय आहे, दशांश अपूर्णांकाचा उपयोग कोणत्या ठिकाणी केला जातो, याची माहिती आपण आता बघा. आपला तासिका या ठिकाणी संपत आलेली आहे. पुढचा जो घटक आहे दशांश अपूर्णांकाचाच राहिलेला घटक आपण उद्या बरोबर 7 वाजता पुन्हा भेटणार आहोत. सर्वांनी पुन्हा एकदा ही उदाहरणं सोडवा आणि उद्या 7 वाजता पुढच्या घटकासाठी तयार राहा. सगळ्यांना हा घटक समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय यादव सर यांनी मागील 1 तासामध्ये आपल्या दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे उदाहरणं देऊन आपल्याला खूप छान पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आणि शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेरच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचबरोबर उपस्थित या ठिकाणी आदरणीय विस्तार अधिकारी पिंपळकर साहेब, आदरणीय सतीश भालेकर सर, त्याचबरोबर सहकारी मित्र नामदेव शेरकर सर व दत्तात्रय आंबेकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून त्या ठिकाणी